सदाकत अली अशरफ अली, उप शिक्षक के स्कूल नसीराबाद। मैं 10 महीने से जो है पेंशन के लिए घूम रहा हूँ। मैं और मेरे एक साथी साबिर अहमद खलीलुद्दीन, इनको जो है 2.5 साल हो गए तकरीबन। हमारा प्रस्ताव जो है अभी तक स्कूल ने जो है तक शिक्षा अधिकारी को नहीं भेजा, इसलिए हम आज जो है निवेदन देने के लिए शिक्षक साहब के साथ में आए हुए थे। मी एकता संघटन मार्फत KST उर्दू हायस्कूल नशिराबाद या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी मागच्या 10 महिन्यापूर्वी प्रशासक त्या ठिकाणी नेमलेला आहे, कारण की 2 संस्थांचे त्या ठिकाणी आपसातील वाद चालू आहे। एकाच संघटनेत काम करत असताना त्यांचे वाद चालू असल्यामुळे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासक म्हणून गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांना नेमलेला आहे। त्यामुळे मुलांचे शाळेचे दाखले, मुलांचे लिव्हिंग सर्टिफिकेट व इतर व्यवहार सुरळीत चालू होते, पगारही चालू होती। परंतु आता मागच्या काही दिवसापासून म्हणजे 9 ते 10 महिन्यापासून कोणीही चार्ज घ्यायला तयार नाही। शिक्षण अधिकारी ज्या आम्हाला कल्पना चव्हाण मॅडम ते वारंवार दुसऱ्यांना चार्ज देत आहेत, परंतु कोणीही चार्ज घ्यायला तयार नाही। त्यामुळे त्या ठिकाणी 4 शिक्षक जे 10 महिन्यापासून आपल्या नियमित पगारापासून वंचित आहे, त्यांची रमजान, त्यांची ईद इतक्या दुःखात गेली की त्यांना इकडून तिकडून सगळे पैसे उसनवार घ्यावे लागले, कर्ज रुपये घ्यावे लागले, सावकाराकडून घ्यावे लागलेले। आणि हे 2 मुख्याध्यापक आपण बघत आहात। एक मुख्याध्यापक आहे आमचे सदाकत अली, जे नियमित 58 वर्षाच्या सेवेनंतर त्या ठिकाणून 31/5/2025 रोजी निवृत्त झाले। तसेच हे दुसरे जे मुख्याध्यापक आहे आमचे साबिर शेख यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतलेली 2.5 वर्ष झाले त्यांना। दोघांचे प्रस्ताव पेन्शनचे हे कोणीही पाठवायला तयार नाही, त्यामुळे त्यांनाही उपासमारीची वेळ आलेली आहे। एवढेच नव्हे तर या दोघांच्या याच्यात माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले की त्वरित त्यांचं पाठवा, तरी ते कोर्टाचा अवमान करीत आहेत। म्हणून आज आम्ही शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटायला आलो। शिक्षण अधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण मॅडम यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं। आमच्या समक्ष त्यांनी सांगितले की मी आदेश दिलेले आहे, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती हे माझं ऐकत नाहीये। म्हणून आम्ही सांगितलं, शेवटची वॉर्निंग दिली की 7 दिवसात जर त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही तर 8व्या दिवशी आम्ही या ठिकाणी या शिक्षकांच्या कुटुंबियासह बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत। आणि याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद माध्यमिक यांची व जिल्हा परिषद प्रशासन यांची राहील। धन्यवाद। फारुख शेख, एकता संघटन जळगाव।